साहेब सकाळ भावांनो, जय साईनाथ. आजचा दिवस शेवटचा. तर हा मी जस्ट निघालो, सकाळी निघालो मगाशी. हालत बेकार आहे, थंडी रे आज सुद्धा. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप. सर्वांच्या कोलब्या झाल्या तुम्ही बघू शकता. फुल फुल म्हणजे फुल. आणि भेटतो तुम्हाला नंतर. चला जय साईनाथ. शिर्डीला फक्त 15 किलोमीटर. फक्त 15 भाई. लवकरच आपण शिर्डीत असो. शिर्डी फक्त आता 2 ते 2.5 किलोमीटर राहिलं. आम्ही पोहोचलो आहे डायरेक्ट. आता आपण चाललो आहे रस्त्याला. खूप बेकार होईल, खूप म्हणजे खूप. रस्ता पण तापला आहे, तर डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट नंतरला भक्तीनिवास जाऊन भेटतो. चला ओम साईराम. फायनली आपण आलेलो आहे साई निवारा शिर्डी इथे. तुम्हाला दाखवतो. तर इकडनं फक्त जास्त लांब नाही, साईबाबा मंदिर 3 किलोमीटर आहे फक्त. आणि थोडं आराम करतो आणि डायरेक्ट बाबांचं दर्शन घ्यायला. चला त्यानंतर जय साईनाथ. ओम साईराम. अरे नारळ काढून ठेवलेत आपल्या. साईराम मित्रांनो, जेवायला बसलोय. या सर्वांनी जेवायला. ओम साईराम. तर या जेवायला भाई, जेवायला पण भारी आहे एकदम कडक. तर या जेवायला भेटू जेवल्यानंतर. ओम साईराम. आपण शिर्डीत आलेलो आहे. दर्शन घ्यायचं बाकी आहे फक्त बाबांचा. तर खूप म्हणजे खूप आनंद होतो. खूप म्हणजे एवढा आनंद होतो ना, तो सांगू शकत नाही. पालखीवाले पण येतात, पालखीवाले पण येतात आपल्यासोबत भाई. बघू शकता तुम्ही डायरेक्ट पालखी समोर जाणार. पालखीसोबत एंट्री करणार. फुल रॉयल एंट्री आहे भाई, फुल रॉयल एंट्री. असे साईडला म्हणत की भाई वेगळी म्हणजे वेगळी. तर खूप बरं वाटतं. एवढे 8 दिवसाची प्रतीक्षा करून बाबांचं दर्शन केलं. खूप म्हणजे खूप पदयात्रा एक अनुभव आहेच. ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवत होतो. आता सुद्धा आपला आजच्या दिवसाचा पण ब्लॉग बघा, त्यामध्ये पण खूप सारे काय असेल. तर भाई तुम्हाला भेटतो नंतरला. चला जय साईनाथ. आपण चाललो खंडोबाच्या मंदिरात पाया पडायला. खंडोबाच्या जेवला बाहेर घडली नवलाई. खंडोबाच्या जेवला बाहेर घडली नवलाई. बाल जापती पुजारी म्हणतात आओ आओ साई. सापती पुजारी बदले आओ आओ साई. सापती पुजारी बदले आओ आओ साई. आपलं खंडोबारायचं दर्शन झालेलं आहे. खंडोबाच्या देवळाचं दर्शन करून आलेलं आहे. आता चाललं आम्ही साईबाबांचं दर्शन घ्यायला. चला लाडू वगैरे घेतलेले आहेत सर्वांनी. 50-50, 55-55 लाडू घेतलेत. तर या तुम्ही पण लाडू खायला. तर साईबाई रात्र. तर 8 दिवस 8वा शेवटचा दिवस. फायनली आज बाबांचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. दर्शन सुद्धा होऊन खूप भारी दर्शन झालेलं. आम्हाला आरती सुद्धा भेटलेली आहे. तर म्हणजे 8 दिवस कसे गेले कसे नाही समजलेच नाही. तर एवढंच बोलेल की भेटू पुन्हा एकदा पुढल्या वर्षी परत साईंच्या वारीला. तर ब्लॉग आपण इथे सेल करतोय. आपले 8 दिवसाचे 8 ब्लॉग संपलेले आहेत. तर पुन्हा एकदा भेटूया नंतरला नवीन ब्लॉग घेऊन. तर जय साईनाथ.